हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत टमाट्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी, जी आपण इडली डोश्यासोबत खातो. टमाट्याची चटणी बनवण्यासाठी आपण घेतले आहेत 3 टमॅटो, 1 कांदा, लसूण, मिरची आणि आले. सगळ्यात आधी थोड्याशा तेलात आपण हे सगळे साहित्य आधी भाजून घेऊ सॉफ्ट होईपर्यंत. हे व्यवस्थित आता भाजून झाले आहे 5 मिनिटापर्यंत. आता याला गार व्हायसाठी आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण गार झाले, आपण वाटून घेऊ. टमॅटोची चटणी वाटून झाली आहे. आता याला आपण फोडणी देऊया राई आणि कढीपत्त्याची. ही फोडणी आता आपण चटणीत मिक्स करूया. तर मैत्रिणींनो, चवीनुसार मीठ टाका. झाली तयार आपली टमॅटोची चटणी. खोबऱ्याची चटणीसाठी आपण घेतली आहे चण्याची डाळ, 1 ओले नारळ, हिरवी मिरची, लसूण, आले आणि कोथिंबीर. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. ज्या प्रकारे आपण टमॅटोच्या चटणीला फोडणी दिली, सेम तशीच आपण खोबऱ्याच्या चटणीलाही फोडणी देऊया, मोहरी आणि कढीपत्त्याची. मस्त आपली फोडणी इथे तयार झाली आहे. राई कडकड झाली आहे मस्त. ही चटणीमध्ये टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकू. व्हिडिओ आवडला असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा. लाईक, कमेंट अँड शेअर.